गली गली में शोर है, गोपी मंगलसूत्र चोर है, गली गली में शोर है, गोपी मंगलसूत्र चोर है। या गोपीचंद पडळकरांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, या गोपीचंद पडळकरांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। जय बिरोबा, जय विरोबा, जय मल्हार, जय मल्हार, राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। जे आंदोलन आहे ते आपले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे संभाजी ब्रिगेडच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्यासाठी आम्ही केलेलं आहे। त्यांनी संभाजी ब्रिगेड हे जातीसाठी दंगली लावायचं काम करते असं विधान केलेलं आहे, परंतु काल एकंदरीत आपण जर त्यांची पत्रकार परिषद बघितली तर त्यांचं बोलताना सतत धनगर समाज म्हणून त्यांनी जातीवादी वक्तव्य केलेलं आहे। तर त्यांच्या अंध बुद्धीची कीव येत आहे की एक लोकप्रतिनिधी एक आमदार असताना असू द्या, प्रत्येकाला आपल्या जाती धर्माचा अभिमान असतो, चांगली गोष्ट आहे, परंतु जेव्हा आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून निघत असतो समाजामध्ये त्यावेळेस कुठल्याही जातीबद्दल टिपिकल एखाद्या जातीबद्दल बोलायचं नसते, म्हणजे आपल्या जातीचा स्वाभिमान अभिमान आणि दुसऱ्या जातीचं पोड कौतुक। तर ह्या पद्धतीने त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि संभाजी ब्रिगेडवरती बोलण्याची त्यांची अजिबात लायकी नाहीये, कारण संभाजी ब्रिगेडचं जे कार्य आहे ते त्यांना आणखीनही समजलेलं नाहीये। आज त्यासाठी त्या ठिकाणी आम्ही राजमाता अहिल्यादेवींचं पूजन करून त्या ठिकाणी त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांना आम्ही पत्राच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी आलेलो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय की त्यांनी मंगळसूत्र चोर आहेत, म्हणून या ठिकाणी आम्ही हे मंगळसूत्र त्यांना दाखवून त्या ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहोत। गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या विरुद्ध काहीतरी गरज ओकली होती आणि काल सोलापूरात आले असता त्यांनी संभाजी ब्रिगेडवर आक्षेपार्ह विधान केली। तर गोपीनाथ पडळकर हे एक आमदार आहेत, मला असं वाटत नाही की ते आमदारच्या लायकीचे आहेत, कारण गल्लीतला लीडर कसा असतो तसं त्यांचे वक्तव्य आहे। त्यांना संस्कृती सुसभ्यतापणा त्यांच्यात दिसून येत नाही। एखादा ज्येष्ठ नेता असू दे किंवा महिला असू दे त्यांच्यावर अश्लील भाषेमध्ये गरज ओकणं एवढंच काम याचं आहे। मुळात पडळकर यांना संभाजी ब्रिगेड ही कळलीच नाही। त्यांनी म्हटलं की जातीय दंगली भडकवणं हे संभाजी ब्रिगेडचं काम आहे। पडळकर हे फक्त तुझं काम आहे की वंजारी मराठा धनगर मराठा ओबीसी मध्ये वाद लावण्याचं काम आणि आपल्या या सनातनी चाटुगिरी करण्याचं काम तू पडळकर करत आहे। पडळकर तुला आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने इशारा देतोय की संभाजी ब्रिगेडचा तू आधी अभ्यास कर। अनेक वक्ते आणि इतिहासाचं पुनर्लेखन करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे। संभाजी ब्रिगेडने आतापर्यंत 800 ते 8,000 लोकांना दुबईमध्ये परदेशामध्ये उद्योग व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। युवकांना रोजगार व्यवसाय उपलब्ध करून देणे हाच आमचा अजेंडा आहे। जातीय दंगली भडकवणं धर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा अजेंडा तुझा आहे। तरी आज आम्ही या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून एक गोपीचंद पडळकर यांना एक पत्र संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी पाठवणार आहोत। आज या ठिकाणी आमच्या महिला भगिनी असू दे किंवा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहे, गोपीचंदची लायकी काय होती ही मंगळसूत्र चोर म्हणून महाराष्ट्रामध्ये परिचित असलेल्या गोपीचंदला आज आमच्या महिलांनी मंगळसूत्र दाखवून त्याचा निषेध केलेला आहे। ओके।